हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? तर बघा कसं काय चाललं आहे इकडं. पालेभाज्यासुद्धा विरांसोबत खेळत बसलेल्या आहेत असं म्हणू शकतो आपण, पण तसं काहीच नाही. विरांशच त्यांना भेटायला आलेला आहे, कारण विरूच्या पप्पांना खायचं होतं सँडविच, म्हणून मी भाजीपाला काढून ठेवला होता साईडला आणि हा आला त्यांच्यासोबत खेळायला. बघा कसा बसला खेळत. आणखीन त्याला एवढं बसायला येत नाही, धरून बसवावं लागतं, लगेच कलंडतो नाही तर तो. पण खरंच भारी वाटतं, तो आला की लगेच किचनमध्ये येतो पसारा आवरायला. पण आवरायला म्हणून येतो सगळा पसाराच करून जातो, माझंच काम वाढून जातो. तर चला आपण बनवूयात सँडविच, बघू काय नसताना बनवायला येते का. इथला कांदा, त्याचे घ्यायचे कपडे काढून मस्तपैकी त्याला घ्यायचं, मग गोल 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 कापून चाकासारख्या आकारामध्ये मस्त दिसतो कांदा, भारी का नाही गोल गोल. तिच्या पोटात खुपसवायची सुरी आणि काय मग गोल गोल फिरवायचं आणि काढायचं तिचं डेटाळ बाहेर, काढायचे सगळ्या बिया बाहेर पटपट पटपट. बघा कसं काय निघले का नाही बाहेर. उरलं सुरलं काय असेल तर बघायचं चेक करून आणि काढायचं सगळं बाहेर, सगळं व्यवस्थित दिसले पाहिजे एकदम चकाचक. घ्यायचं त्याला पण गोल 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 कापून, नाही झाली गोल तरी काय हरकत नाही, आपल्यालाच खायचं आहे एवढं काय नसते. पण बऱ्यापैकी तर झालं आहे, बघू शकताय तुम्ही. आता टमॅटोला झाली होती घाई, लाल लाल झाला होता रागानं, मग घेतला त्याला पटकनी सुरीने कापून, वरचं काढलं देठ आणि घेतलं गोल 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 कांद्यासारखंच मस्त चक्रावानी कापून छान छान. काकडी बाई गेल्या होत्या ताटून, तर मग काय पहिली कापली होती पण पडली असती, म्हणून मग दुसरी पण घेतली. तिचं घेतलं वरचं पटपट पटपट कपडे काढून आणि घेतले परत गोल 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 चकल्या करून. किती छान वाटतात, मस्त मस्त छोटे छोटे झालेले आहेत आणि छान दिसत आहेत एकदम भारी गोल गोल. पळतच आला आहे आपला टोमॅटो केचप, कसं काय भारी का नाही, डान्सच करतोय. तर घेतला त्याला आणि तिकडून घेतला आहे मस्त ब्रेड. आता घेऊ आपण ब्रेडचा मेकअप करून. मस्त अगोदर लाल 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 त्याला क्रीम लावायची आहे, मस्त प्रायमर वगैरे म्हणून आपण लावला टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप. नंतर घेतलं आपण हे मेयोनीज, हे आहे व्हाईट कलरचं, हे करून त्याला गोरं गोरं. मग घ्यायचं दोन्ही पण मिक्स करून. आता मी काही जास्त भांडी बिंडी भरवत नाही, बसत चमचा वेगळा हिंते. मी घेतलं आहे चाकूनी मस्त लावून त्याला, तुम्ही बघू शकता चाकूनी पण भारी लागते. दिला त्याला साईडला ठेवून, आराम कर बाबा म्हणलं थोड्या वेळ. आता जे ठेवले होते सजून धजून, त्यांना घ्यायचं आहे आपल्याला इकडं सजवायला ब्रेडवरती. आता त्यांना पण म्हणलं थोडंसं आराम करायला द्यावं, तर मग ब्रेडवर मांडून ठेवून देऊत आपण आराम करायला. तर सगळं घ्यायचं आहे थोडं थोडं थोडंसं बसन एवढं आणि त्याच्यावर मस्त असं सेट करून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय कसं काकडी, मिरची, कांदा, टोमॅटो मस्त असं लावलं आहे ते. तसं त्या पद्धतीनेच लावायचं. मी हे 1 लेअरच बनवते, तुम्ही ह्याला आणखीन दुसरा लेअर पण देऊ शकता ब्रेड टाकून वरून, त्याच्यावरती परत दुसरा ब्रेड. आता घ्यायचा दुसरा ब्रेड, त्याला पण तसाच घ्यायचा सेम पहिल्यासारखा सजवून धजून. तो रुसला नाही बरं का पाहिजे, सेम सेम खालच्यासारखा तो पण दिसला पाहिजे. मग काय घेतले आपले दोन्ही पण टोमॅटो केचप आणि मेयोनीज, दोन्ही घ्यायचं लावून मस्त मस्त चाकूनच स्प्रेड करायचं. त्याला काय अजून वेगळं काय आणायचं नाही स्प्रेड करायला, कारण आपण हे घरगुती बनवतो आहे. आपण काय आता एवढं प्रोफेशनल टाईपमध्ये असं नाही बनवत आहे त्याला, जे घरी सामान आहे त्यातच बनवते मी, त्यामुळं मग घ्यायचं बनवून तसंच. आता आली बारी आपल्या चीजची. मग काय घ्यायचं चीज आणि मस्तपैकी खिसून घ्यायचं त्याला आणि मस्त अशी चादर व्हाईट कलरची पांघरून घालायची आपल्या व्हेजिटेबल्सला. त्यांना काय नको नंतर थंडी लागायला, म्हणून मस्त पांघरून घालून द्यायचं त्याला. आता भारी सगळं खिसून घ्यायचं, त्यांनी व्यवस्थित असं त्याच्यावरती बसलेलं ते चीज बघून मस्त वाटते. आता बघा दुसरा ते सेट करून घ्यायचं व्यवस्थित, तुम्ही बघू शकता भारी सेट झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे असं चीज टाकू शकता, जास्त असेल तर आणखीन पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि नंतर घ्यायचा आहे आपण दुसरा सजवलेला ब्रेड आणि तो त्याच्यावर ठेवून द्यायचा. आणि आता पॅन गरम करून घ्यायचं आहे. आपल्याकडं बटर होतं अमूलचं, ते घ्यायचं थोडंसं लावून त्याला. आता तव्याचा मेकअप केला आहे. आता झाला तव्याचा मेकअप की लगेच आपलं ब्रेड घ्यायचे आणि मांडून द्यायचे त्याच्यावर, जे आपण विश्रांतीसाठी आता ठेवून देणार आहोत. तर पहिला ठेवला आहे, आता दुसऱ्याला राग नको म्हणून दुसरा पण मांडून घेऊ एकत्रच. आता माझ्याकडं काय सँडविचचं हे नाही, सँडविच मेकर काय माझ्याकडं नव्हता. आणि त्याच्या पप्पांना, विरांशच्या पप्पांना तर खायचं होतं सँडविच, ते पण घरी बनलेलं. मग काय असा जुगाड लावून केलं आहे मी ह्याच्यातच आपल्या पॅनमध्ये, आणि वरतून टाकलं आहे त्याला, कवर केलं आहे आपल्या परातीने. तर भारी झाले का सांगा मला, तुम्ही पण असं ट्राय करून बघा घरच्या घरी, भारी लागतं आहे मस्त. आता 2-4 मिनटातच ब्रेड खालणं मस्त कडक होतात. तर ते पोळते बरं का, तिथून कापडाने धरत जा तुम्ही पण करताना, परात खूप पोळती नाही तर.
आता ते पलटी मारायची आणि ठेवायचं परत अजून दुसरा पण तसाच करायचा. त्याला पण नको लय भाजायला नाही का, परत तो रुसायचा आणखीन मला जास्त वेळ भाजलं म्हणून. मग वरनं आणखीन ताटली ठेवून द्यायची आणि 2-3 मिनटं वाट बघायची. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, असं किती भारी लागते ते तुम्ही पण सांगा. आणि आता बघा आला वेळ आपला 2-3 मिनटं झालेलं आहे. आता ती परत काढून घेतली आहे आणि ते ब्रेड पण साईडला काढून घ्यायच्यात. मस्त दोन्ही बाजूनी पण ना एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत आणि ते चीज पण वितळले गेले. तुम्हाला मी दाखवते बघा, मस्त ब्रेड कसे क्रिस्पी क्रिस्पी झालेत आणि दोन्ही साईडनी खालून पण बघू शकता आणि वरून पण एकदम कडक कडक झालेत, छान झालेत. असंच करतो बाहेरनं आणण्यापेक्षा आपलं घरगुती. दोघांचं काय चाललेलं बघा, नको म्हणतोय खायला, त्याच्या पप्पांनी तर सगळं संपलं. चला आता बाय बाय.